मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाला आता या ठिकाणी दिबा पाटलांच्या संपूर्ण फॅमिलीला, परिवाराला बोलवण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर त्यांचे सुपुत्र अतुल पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाल? आज उद्घाटन होतंय, आज तुम्ही तो उपस्थित राहणार आहात. आज जे दिबा पाटील साहेबांच्या नावाने विमानतळ होत आहे, दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याच्या उद्घाटन प्रसंगी जाण्यासाठी जेव्हा आम्हाला आमंत्रण आलेलं आहे, अतिशय आनंद वाटतो. आणि माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं. कारण इतके वर्ष आमची जी हे होती, दिबा पाटील साहेबांनी लोकांसाठी काम केलं, आयुष्यभर त्यांनी आपलं आयुष्य संपूर्ण याच्याकडे, आणि त्या माणसाचं नाव एवढ्या मोठ्या नवी मुंबई विमानतळाला लागणार आहे. आणि त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती असं मला वाटतं. मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. आज तुम्ही संपूर्ण परिवाराला तिकडे आज तुमच्या बोलवण्यात आलेलं आहे. हां, अर्थात आमच्या सर्व परिवाराला बोलवण्यात आलेलं आहे. सगळ्यांकरता पासेस आलेले आहेत ऑलरेडी माझ्याकडे. आणि आम्ही थोड्याच वेळात तिथे लवकरच थोडं जाणार आहोत, तिथे पोहोचणार आहोत आम्ही काहीच वेळात तिथे. दिबा पाटील यांचं नाव आहे ते विमानतळाला लागणार अशा प्रकारचं पूर्णपणे या ठिकाणी खात्री अतुल पाटील यांना आहे. आणि या संदर्भातले सूतोवाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामधील करतील अशा प्रकारचा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, पनवेल, नवी मुंबई.